करणारा व्यक्ती दादाच. दादांनी केलेलं अमृत पॅटर्न प्रमाणे पराठी पेरलेली आणि दादाची पराठी म्हणजे एकरी 25 क्विंटल कापूस आला. गावात चर्चेत असलेला माणूस किंवा आजूबाजूच्या परिसरात चर्चेत असलेला माणूस की अमृत पॅटर्न प्रमाणे कापूस केलेला आहे. दूर दूरून लोक पण पाहायला आले आणि जेव्हा लावला होता तेव्हाच म्हणजे दादाचं घर आणि माझं घर एकदम जवळच. घरचे म्हणत होते की अंतर ठेवून दिलं, कसं केलं. बाबा म्हणत होते दादाचे की काय पेरलं हे, कुकडी अंतर ऐकत नाही लेकर आजकालच्या आपल्या मतानं. पण जेव्हा कापूस यायला लागला, आमचा पवन जे निर्णय घेते म्हणते शेतीत ते योग्यच होते म्हणते. घरचे म्हणते आता म्हणजे दादानं नवीन म्हणजे जे गावात नवीन आणायचं असलं ते दादा आणते. मिरची गावात मिरचीचं उत्पादन, आता कापूसचं अमृत पॅटर्न प्रमाणे, आता चना पण त्यांचा घेणं समजा चण्याचं पण असं नवीन नवीन करत राहते. आणि त्यांनी आम्हाला पण इथे यासाठी प्रोत्साहन दिलं आणि घेऊन आले. तुम्हाला किती जणांना चला म्हणले ते? चला खूप जण आले किती जण? मग आले 4 जण आम्ही सोबत. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, यांनी 20-25 क्विंटल घेतला. आता ताई आपल्या सोबत आहेत, त्यांनी 20 क्विंटल घेतले यावर्षी. आता याच्यामध्ये कसं आहे का, मी तुम्हाला सांगतो दिवसभर माझं असं नाही का मला काही काम नाही, किंवा मी समजा एखादा माणूस राहते ना बुवा पिसे झालं म्हणजे ते आपण पिसे पण नाही झालो, दिवसभर लोकांना माहिती देतो इथं. याच्यामध्ये कसं आहे का, दिवसभर आपण टाइम आपला वेस्ट करा, लोकांना दिवसभर माहिती द्या. आणि नाही केलं तुम्ही, तुमच्यासोबत 20 लोक आहेत तिथं, 20 पैकी फक्त 2 करतात, त्यातले 18 लोक तुम्ही फेल व्हायची वाट पाहते. आणि तुम्ही फेल झाले की गावात काय सांगते, आम्ही पहिलेच म्हणलो होतो त्याची जमीन चाललं काय, असंच आहे तसंच आहे. आता आमची जमीन पाहिजे 80 फूट काळी आहे. इथं कापूस लावणं सोडून दिला. इथं आम्ही एकरी 51 क्विंटल उत्पादन घेतलं होतं. पण ज्या वर्षी आम्ही एकरी 51 क्विंटल घेतलं त्या वर्षी बुवा शेतकऱ्याला चोत्या बनवत होतं, काही सांगायले. त्याच्यानंतर कृषी विभागाचे जवळपास 20-25 गाड्या आल्या इथे. त्यांना काय झालं, मग इथं आल्यानंतर आता शेतकरी सामान्य दिसते ना, त्यांना वाटले काय आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. तेव्हा मग हे लाईन मोजली एक सरळ, त्यांना झाडाचा हिशोब निघला ना एकरी किती बसते त्याच्यावर. 7-5 एक लाईन मोजली अशी आणि आडवे तास मोजले असे. झाडाची कॅल्क्युलेशन लाईनीचं आणि तासाचं कॅल्क्युलेशन केलं आणि एका झाडाचे बोंड मोजले त्यानं. त्यांचा हिशोब कॅल्क्युलेशन 5 ग्रामचं बोंड, वजन पण त्यांनी हे आणलं होतं सोबत वजन करायचं. तर त्यांच्या हिशोबाने एकरी इथं 65 क्विंटल होऊ लागला. कारण 350-400 बोंड इथं नॉर्मल आहे लावणं. पण आता त्यांना समजलं की 100% कापूस एवढा होते. पण त्यांनी नंतर आपल्याला विचारलं की बा हे नियोजन कसं आहे काय, त्यांना समजलं का हे कृषी विद्यापीठाचं सगळं टोटली विरुद्ध आहे. जसं की कृषी विद्यापीठ सांगते पूर्व पश्चिम लावा, हे दिशा आहे उत्तर दक्षिण आहे का. तुम्हाला कृषी विभागावाले सांगते लावताना खत द्या, आपण द्यायला 40 दिवसाला 35 दिवसाला खत. ते तुम्हाला सांगते तर शेंडे खुडायचे नाही. ते तुम्हाला सांगते तर 60 दिवसानंतर खत टाकून द्या, 60 दिवसाच्या खत टाका सगळे. याच्यामध्ये 60 दिवसानंतर खत जास्त आहेत, बोर्ड लागली की खत जास्त आहेत. सगळं उलट पॅटर्न आहे. पण हे मग आपल्याला मान्य करतील का ते? त्यांनी जर आपल्याला मान्य केलं त्याचे सगळे पुस्तक बदलातील त्याला. एक तुमच्या नावाप्रमाणेच अमृत जसं आहे, अमृत पॅटर्न नावाप्रमाणेच समजा प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ होते, मला तरी असं वाटते. करायला पाहिजे ना. आता ज्यांनी जे केलं त्याला लाभ अवश्य होईल नावाप्रमाणेच करायला पाहिजे.